नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल ॲल्युमिनियममध्ये 518 जागा भरण्यासाठी जाहिरात आली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की नॅशनल ॲल्युमिनियम ही भारत सरकारची ॲल्युमिनियम क्षेत्रात काम करणारी एक मोठी कंपनी असून याच्या माध्यमातून सध्या 518 जागा भरण्यात येणार आहेत. तर आपण अगदी 10वी पास ते ITI केला असेल किंवा कोणतीही पदवी असेल तरीसुद्धा आपण यामध्ये विविध अशी पदे देण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून आपण ह्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकणार आहात. तर आता अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या WhatsApp ग्रुप किंवा Instagram किंवा Telegramच्या ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता. तर मित्रांनो, सविस्तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या. डिस्क्रिप्शन जाऊन संपूर्ण आपण हा ब्लॉगसुद्धा वाचू शकणार आहात. त्याचबरोबर आपण इथं जाहिरातीची PDF सुद्धा मी दिलेली आहे, ती सुद्धा पाहू शकणार आहात. तर आपल्याला इथं काय माहिती देण्यात आली आहे, नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी नाल्को त्याला म्हटलं जातं मध्ये 518 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून 31 डिसेंबर 2024 पासून ही प्रक्रिया चालू होणार असून 21 जानेवारी 2025 पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. तर आता यामध्ये भरतीचा तपशील काय देण्यात आला आहे, अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन असून आपण 21 जानेवारीपर्यंत अर्ज करू शकता. अधिकृत वेबसाईट जर बघितली तर आपण nalcoindia.com ही अधिकृत वेबसाईट आहे. आता रिक्त पदाची माहिती आणि शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ती पाहूया. त्यामध्ये बघा, लॅबोरेटरी 37 पदे आहेत. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता जर आपण बघितले BSc हॉर्न्स किंवा आपण जर इथं बघितलं केमिस्ट्री जर असेल तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. त्यानंतर ऑपरेटर पदासाठी 226 जागा असून यामध्ये जर बघितलं आपण 10वी पास आणि यामध्ये ITI कुठला पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, टेक्निशियन असे विविध प्रकारचे ITI इथं देण्यात आले. इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, फिटर वेगवेगळे असे ITIचे ट्रेड देण्यात आले, ते आपण एकदा पाहून घ्यायचं आहे. फिटरसाठी 73 जागा असून शैक्षणिक पात्रता 10वी पास प्लस ITI असणं आवश्यक आहे. आता इलेक्ट्रिकल 63 पदे, शैक्षणिक पात्रता 10वी पास आणि ITI इलेक्ट्रिशियन असणं आवश्यक आहे. इन्स्ट्रुमेशनसाठी सुद्धा 10वी पास आणि ITI इन्स्ट्रुमेशन 48 पदे आहेत. जिओलॉजीसाठी BSc हॉर्न्स आणि जिओलॉजी आपलं BSc जिओलॉजी जर आपण केलं असेल तरी सुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. पुढचं पद आहे HEMM ऑपरेटर 9 पदे, शैक्षणिक पात्रता 10वी पास, ITI MMV डिझेल मेकॅनिक किंवा अवजड वाहन चालक परवाना आपल्याला असणं आवश्यक आहे. आता मायनिंगसाठी 1 पद असून यामध्ये मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा, मायनिंग फोरमॅन प्रमाणपत्र. मायनिंग मेटसाठी 15 पदे असून 10वी पास आणि मायनिंग मेट प्रमाणपत्र. मोटर मेकॅनिक 22 पदे इथं मोटर मेकॅनिकसाठी आहे. 10वी पास आणि ITI मोटर मेकॅनिक आपल्याला असणं आवश्यक आहे. ड्रेसर कम फास्ट एडिटरसाठी बघा 10वी पास आणि प्रथम उपचार अनुभव. लॅब टेक्निशियनसाठी 10वी किंवा 12वी पास, लॅब टेक्निशियन डिप्लोमा आणि 1 वर्ष अनुभव असल्यास आपल्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. नर्ससाठी बघितलं तर आपण शैक्षणिक पात्रता 10वी 12वी पास, GNM किंवा BSc नर्सिंग किंवा नर्सिंग डिप्लोमा केला असल्यास प्राधान्य असणारे 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. यामध्ये 7 पदे आहेत. फार्मासिस्टसाठी बघा 6 पदे असून शैक्षणिक पात्रता 10वी 12वी उत्तीर्ण, D फार्मा 2 वर्ष अनुभव. अशी वेगवेगळे पद देण्यात आले. आपण यापैकी कोणतीही पात्रता धारण करत असाल तर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार, याची नोंद घ्यायची आहे. अर्ज करत असताना सर्वात प्रथम आपण शैक्षणिक पात्रता अनुभव जे आहे की नाही एकदा चेक करायचं आहे, कारण अनुभवाचं प्रमाणपत्र हे आपल्याला ॲप्लिकेशन करत असताना लागणार आहे. वयोमर्यादा काय असावी, तर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 जानेवारी 2025 रोजी 18 ते 35 वर्ष या दरम्यान असावे. SC/ST प्रवर्गातील उमेदवार आरक्षणाच्या नियमानुसार 5 वर्षाची तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षाची इथं सूट मिळणार आहे. परीक्षा शुल्क जर बघितलं आपण जनरल, OBC आणि EWS करता फक्त ₹100 इथं परीक्षा शुल्क देण्यात आलेलं आहे. तर SC/ST आणि PWD करता कोणत्याही प्रकारचे इथं परीक्षा शुल्क नसणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता पगार जर बघितला आपण यामध्ये जर बघितलं लॅबोरेटरी, ITI आणि टेक्निशियन ही सर्व पदासाठी पदानुसार अगदी 12,000 पासून 1,15,000 पर्यंत दरमहा असा पगार देण्यात आला आहे. त्याचबरोबर सरकारी कंपन्यांच्या सरकारी नियमानुसार इथं वेतन श्रेणी लागू होणार आहे. त्याचबरोबर आपले इतर भत्ते हे सुद्धा देय असणार आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. नोकरी ठिकाण जर बघितलं तर नॅशनल म्हणजे नाल्कोचे जिथे जिथं त्यांची फॅक्टरी किंवा ऑफिसेस असणार आहे तिथं आपल्याला नोकरीसाठी आवश्यकरित्या बदली किंवा नियुक्तीसाठी दिली जाणार आहे, त्यानुसार आपल्याला उपस्थित राहायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अर्ज कसा करावा. अर्ज करत असताना आवश्यक माहिती व शैक्षणिक पात्रता करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम जाहिरात अगदी व्यवस्थित वाचून घ्यायची आणि मगच अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण इथं आमच्या वेबसाईटला सुद्धा क्लिक करू शकता. जाहिरात पाहण्यासाठी इथं क्लिक करू शकता, जेणेकरून आपण इथं क्लिक केल्यानंतर जाहिरातीची PDF ओपन होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी केल्यानंतर आपण नाल्कोच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट केलं जाणार आहे. आपल्याला महत्त्वाची माहिती जर बघितली, अर्ज सुरू होण्याची तारीख 31 डिसेंबर, अर्ज करू शकता आपण 21 जानेवारी 2025 पर्यंत. तर मित्रांनो, मी तुम्हाला जसं म्हटलं इथं अधिकृत माहिती पाहण्यासाठी आपण या जाहिरातीवर जावा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे.
तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन-नवीन जाहिराती करता किंवा सरकारी नोकरीच्या भरती करता आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करत राहा. त्याचबरोबर WhatsApp ग्रुप जो आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिला तो सुद्धा आपण जॉइन करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. या भरती संदर्भात काही प्रश्न असतील, काही शंका असतील जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.